आकाशराव, आज कदाचित मी जे सांगणार आहे ते सांगितल्यावर तुमचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मी तुम्हाला वेगळीच कोणीतरी वाटेन. पण आता हे ओझं मी माझ्या मनावर अजून नाही बाळगू शकत. अंतू, हे बघ ना जरा. आत्याची खाते ना मी. अगं 1 मिनिट लागेल हे बघायला. नंतर नंतर. केवढं माफ करतेस का? आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी. मुंबईतल्या 2 प्रसिद्ध कुटुंबातल्या मुला मुलींमध्ये अफेअर. अखिल ठाकूर आणि तनया भालेकर हे नाशिक फाट्याजवळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेले आढळले. गॉड, हा पहा अखिल पुरावा. काका. हे घे. आत्या, अहो हे बघा ना. थांब, मी एक महत्वाचं काम करतोय. अहो ते काम नंतर करा, आधी हे बघा. काय तुझं? बघा तर. अखिल, हे काय? आकाश, आकाश कुठे गेला? आकाश अगं तो गेलाय त्याच्या बायको सोबत फिरायला. नाही नाही, असं असं कसं? आकाशला बोलव ना. हे काय टीव्हीवर दाखवतायत रे? अगं आई, आम्ही आत्ताच बघितलं मोबाईल मध्ये. अरे काय चाललंय काय सगळं हे? बाबा, मला याची काहीच कल्पना नाहीये. काय रे, तुला कशी कल्पना असणार? अखिल अखिल कुठे आहे? अखिल कुठे आहे? नाही, आधी आकाशला बोलवा. आकाशला फोन कर पहिल्यांदा. काय झालं? मला काही सुचत नाहीये. मला खरं अंकल सुचत नाहीये. परीक्षा घेतो. आई तू शांत हो, मी काहीतरी फिरवून करतो. मी अखिलला फोन करतो. वसुंधरा, मी आता ओळखायला लागलोय तुम्हाला. तुमच्यासारखी संवेदनशील माणसं खूप रेअर असतात. पण मला खात्री आहे की तुम्ही काही बोललात ना तरी माझा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन नाही बदलणार. बापरे, तुमचा माझ्यावरचा विश्वास बघून आता मला खूप दडपण आलंय हो. पण काही झालं तरी मला बोलावंच लागेल. मोकळ्या मनाने बोला, मी ऐकतोय. आई तुम्ही शांत व्हा ना. टेन्शन नका घेऊ, ते बघतायत ना. मी तुमच्यापासून एक खूप खूप महत्वाची गोष्ट लपवली. मला हेच सांगायचंय की सॉरी. बोला. अरे अरे आकाश फोन कट करतोय. हा अखिल पण फोन उचलत नाहीये. बाबा, मी आकाशला फोन करतो. कर 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 कर. हा, तर हेच सांगायचं होतं की मी एक आता दादा का कॉल करतोय? एक बाबा मग दादा. अहो मग उचला ना, बोला त्यांच्याशी. हा दादा, काय आलं? कुठे आहेस तू? बरं जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. मी तुला एक व्हिडिओ पाठवतो, तो बघ आणि लवकर घरी ये. ओके ओके. आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी. मुंबईतल्या 2 प्रसिद्ध कुटुंबातल्या मुला मुलींमध्ये अफेअर. अखिल ठाकूर आणि तनया भालेकर हे नाशिक फाट्याजवळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेले आढळले. हा पहा पुरावा. दादा, हे काय चाललंय सगळं? अखिल कुठे आहे? मी काल गेलाय, तो अजून आलाच नाहीये. बाबा, अरे फोन पण उचलत नाहीये तो. काही कळायला मार्ग नाही काय चाललंय. काय पाप केलं होतं कोणास ठाऊक. आपल्याच लेखाने आपली थेर करावीत. येऊ दे समोर, मी थोबाड फोडून ठेवते त्याचं. बघ, बघितलंस? इथे सुद्धा सगळेजण त्याच व्हिडिओ बद्दल बोलतायत. तनया, सगळे बघताय माझ्याकडे सगळे. मला उत्तर हवंय. त्या दिवशी अपमान करून माझ्या मुलीला नकार दिलात ना, मग हे काय आहे सगळं?
थांबा प्लीज. इथे तमाशा नको ना करू. मी तमाशा करते तनया. अगं तमाशा तुझ्या आयुष्याचा झालाय आणि तो या लोकांनी केलाय. साठी मला तोंड दाखवायची लाज वाटायला लागली मला. हे सगळं बघायच्या आधी ना मी मेले का नाही कोणाच ठाऊक. विशाखा मावशी प्लीज रडू नकोस. हे बघ आपण आपण सगळे जरा बसून शांतपणे बोलूयात. हे बघ हे सगळं बघून आम्हाला सगळ्यांनाच खूप धक्का बसला. मला या सगळ्याबद्दल नक्की माहिती होतं. खात्री आहे मला की हा अखिल माझ्या मुलीला फिरवतोय आणि म्हणूनच तुम्ही नकार दिलात. हो ना? अरे माझी तनया एक वेळ मूर्ख आहे पण हा अखिल त्याला तर अक्कल होती ना. त्याने फसवलंय माझ्या मुलीला. बाद झाला विशाखा. आमच्याच घरात येऊन आमच्यावर आवाज चढवायची गरज नाही हं. अखिल मुलगा आहे पण तनया तिला तिच्या मर्यादा कळायला नको. तिनेच धुरळ घालून नेला असेल अखिलला कुठेतरी आणि वर रडायचं नाटक करतीये. जयश्री वाटेल ते बोलू नकोस. शांत राहा जरा.